एक अनुदानित आश्रमशाळा आणि दुसरी शासकीय आश्रमशाळा। अनुदानित आश्रमशाळा या ठेकेदार चालवतात, मी म्हणतोय ठेकेदार म्हणजे जे चालवला गेले असे लोक हे अनुदानित आश्रमशाळा चालवतात। मारू देणार नाही हा कडक इशारा या महिला भगिनींकडून दिला जात आहे। आणि जर महिला भगिनींचा पण दखल घेतली जात नसेल तर मला वाटतं भारत देशामध्ये खरंच लोकशाही आहे का? आणि खरंच बाबासाहेबांचं आंबेडकरांचं संविधान, माझ्या सावित्री यांची लेखणी कुठे गेली हा प्रश्न मला विचारावासा वाटतो। सर, महिला प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, हा ठिकाणी जो जन आक्रोश मोर्चा आहे हा फक्त आदिवासी समाजाचा नसून हा बहुजन समाजाचा आहे। आणि हा लढा यांच्यासाठी आहे, कारण हे खासगीकरण जर झालं तर सगळ्या समाजाचं या ठिकाणी नुकसान आहे। वाईट वाटतं की योगिता बालीने पहिल्या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं त्यावेळेस, पण आता सुद्धा तिचा लहान बेबी असताना सुद्धा ती ह्या मोर्चात सहभागी आहे, ती एकटी नाही। तर अशा आमच्या महिनाभरापासून किती आया बहिणी लहान लहान लेकरं घेऊन त्या ठिकाणी आहेत, तरी सुद्धा त्यांना न्याय दिला जात नाही। ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? खरंच लोकशाही आहे का हिटलरशाही आहे? जोपर्यंत गरज होती तोपर्यंत यांना त्यांनी शाळेमध्ये राहू दिलं, गरज सरो आणि वैद्य मरो। आणि मला वाटतं जर त्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर मला वाटतं ह्या कंत्राटी शिक्षकांना घेतल्यापेक्षा त्यांनी जे म्हटलेलं आहे की खाजगीकरण केलं त्याच्यात जास्त पैसा जाणार आहे। आणि आतापर्यंत पाठीवर मारलं होतं तोपर्यंत सहन केलं, पण आता पोटावर मारू देणार नाही हा कडक इशारा या महिला भगिनींकडून दिला जात आहे। आणि जर महिला भगिनींचा पण दखल घेतली जात नसेल तर मला वाटतं भारत देशामध्ये खरंच लोकशाही आहे का? आणि खरंच बाबासाहेबांचं आंबेडकरांचं संविधान, माझ्या सावित्री यांची लेखणी कुठे गेली हा प्रश्न मला विचारावासा वाटतो। आणि झोपलेल्या सरकारला पण इशारा देतो की आज नाही तुम्ही जर याच्या केलं तर पुढच्या तुम्हाला खूप मोठे याच्यामध्ये जे आहे तर तुम्हाला फार मोठ्या बाबींना सामोरं जावं लागेल, आज नाही तर कधीच नाही। उल गुलान, जुल गुलान, उल गुलान, उल गुलान, लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे। डॉक्टर जिंदाबाद जिंदाबाद आदिवासी एकता जिंदाबाद 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 घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। आदिवासी एकता जिंदाबाद 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 आदिवासी एकता जिंदाबाद 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 आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही।
प्रशासनातर्फे विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी हुल्लडबाजी करू नका. आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी आयुक्त मॅडम आहेत, माननीय पोलीस आयुक्त साहेब आहेत, लोकप्रतिनिधी देखील आहेत. सर्वांना विनंती आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. सर्वांना पोलीस प्रशासनातर्फे विनंती आहे की आपल्या मागण्या संरक्षित मार्गाने आपण प्रशासनात आपल्या सहकार्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासन आदिवासी 5वी अनुसूची आहे, आम्ही 6व्या अनुसूचीची अपेक्षा करतोय. आणि हे सर्व असताना आमच्या हातात संविधान दिलेलं आहे. हे संविधान असतानाही आमच्यावरती रोज आमच्यावरती बलात्कार होत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या मार्गाने आम्हाला लावलं जातं. वेगवेगळे षडयंत्र आपल्यासाठी मांडले जातात. आजचं षडयंत्र मी तुम्हाला सांगतोय. 2 महिन्यापूर्वी माननीय महामहिम राज्यपालांना आम्ही भेटलो होतो. आपले लोकप्रतिनिधी आमच्या सोबत होते. त्यावेळेस आम्ही हाच मुद्दा काढला होता. महाले साहेब, आम्ही राज्यपाल महोदयांना सांगितलं कृषी विभाग 2 प्रकारच्या शाळा चालवत आहेत. एक अनुदानित आश्रमशाळा आणि दुसरी शासकीय आश्रमशाळा. अनुदानित आश्रमशाळा या ठेकेदार चालवतात. मी म्हणतोय ठेकेदार म्हणजे जे चालवला गेले असे लोक हे अनुदानित आश्रमशाळा चालवतात. त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, कळवण, खेड, दिंडोरी, निफाड, येवला, चांदवड 15 तालुक्यातून सर्व माता